शब्द देखील अब्ज अब्ज सुवर्णांची नाणी असतात. शब्द देखील अब्ज अब्ज सुवर्णांची नाणी असतात. कवींच्याही कंठामध्ये होणहार गाणी असतात. मित्रहो, कमी शब्दात प्रचंड आशय मांडण्याचं सामर्थ्य कवितेमध्ये असतं. कवितेतला हा प्रकार मुलांना आवडावा, त्यांचा अनुभव विश्व समृद्ध व्हावं, या दृष्टिकोनातून माझ्या शाळेत काव्यांजली हा उपक्रम मी राबवला. या उपक्रमाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात. आणि हो, या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माझ्या शाळेत मी राबवलेले असे अनेक उपक्रम दर आठवड्याला एकदा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं खाली असणारं लाल सबस्क्राईब बटन दाबा आणि सबस्क्राईब करा. शिवाय बेल बटनवरही क्लिक करायला विसरू नका. 2010 पासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे हा उपक्रम मी सुरू केला. सुरुवातीचे 2-3 वर्ष मी स्वतः कविता लिहायचे. त्यानंतर मुलांना त्याची आवड लागली. 6वी-7वीतले मुलं मुली काव्यांजली बोर्डवर कविता लिहायला लागली. आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव दादाहरी इथे सुद्धा मुलं मुली या कविता लिहित असतात. त्या निबंध लेखनात आणि स्फुट लेखनामध्ये उपयुक्त ठरतील. शिवाय त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणं बोलणं चांगलं व्हावं, या दृष्टिकोनातून मी अनेक ठिकाणी वाचलेल्या कवितांचं संकलन केलं. या कविता माझ्या नाहीत हे पक्क. कधी कधी मला कवींचं नाव सुद्धा माहीत नसायचं, परंतु कविता आवडली की मी ती डायरीत लिहून घ्यायचो. आणि शाळा सुरू झाल्यानंतर शाळेच्या प्रांगणामध्ये असणाऱ्या एका बोर्डला काव्यांजली हे नाव मी दिलं. आणि दररोज सकाळी शाळेत गेल्यानंतर त्यावरही चारोळी लिहायचं. सुरुवातीला मुलांनी नाही पाहिलं, पण हळूहळू त्यांना सवय लागली की दररोज इथे काहीतरी नवीन कविता लिहिलेली असते. आणि मग त्या कविता मुलांना आवडायला लागल्या. शिक्षकही बघायला लागले की काहीतरी वेगळं आहे, काहीतरी याच्यातून चांगलं आपल्याला मिळतंय. मुलांना इतकी सवय लागली की काही मुलांनी स्वतंत्र वह्या केल्या, डायऱ्या केल्या आणि त्या कविता त्यात ते उतरून घ्यायला लागले. काही वर्षानंतर मुलांनी मला सांगितलं की सर, आम्हाला ह्या कविता संचलनामध्ये उपयोगी पडतात, निबंध लेखनात उपयोगी पडतात. आणि आम्ही असं कुठंतरी एखादी कविता आठवली आणि कुणाला सांगितलं तर त्यांना सुद्धा ती कविता आवडते. तुमच्या काव्यांजली उपक्रमाचा मला खूप फायदा झाला. शिक्षक मित्र हो, काव्यांजली हा उपक्रम तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेत चालू करू शकता. त्यासाठी माझ्या या काव्यांजली उपक्रमातल्या काही कविता तुम्हाला आता यानंतर पाहायला मिळणार आहे. आणि हो, मला माहित आहे तुमच्याकडेही अशा चांगल्या कवितांचा खजिना असेल. त्यामुळं या कविता तुम्ही तुमच्या कविता कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्यामुळं माझंही अनुभव विश्व आणखी वाढेल, माझं संकलन वाढेल. शिवाय हा व्हिडिओ पाहणाऱ्या शिक्षकांना सुद्धा त्याचा फायदा होईल. तर नक्की आपल्या कविता कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला, शेअर करायला विसरू नका. थँक्यू. जे वागतात खोटे त्यांचे तोटेच तोटे, जे वागतात खरे तेच मिरवतात वैभवी तुरे. फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात, आयुष्यात चांगली माणसे नकळत मिळतात. घाटातली वाट काय तिचा थाट, घाटातली वाट काय तिचा थाट, गिरकत मुरकत लवते पाठोपाठ. मेघांच्या पालख्या आल्या आषाढीस, विठ्ठल नामाचा पडतो पाऊस. निळी निळी परडी कोणी केली खालती, पानं फुलं सांडली वरती खालती. सूर ज्याला साथ देतात त्यांचंच असतं गाणं, गळा काढून रडणाऱ्यांचं खोटच असतं नाणं. असे दांडगी इच्छा ज्यांची, मार्ग तयाला मिळतील 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अपंगांना हिनवू नका, ते त्यांच्या हाती नाही, त्यांचे मित्र बना, त्यांना मित्र म्हणा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. आयुष्यात आनंदाचे क्षण जपायचे असतात, उतार वयात
हेच क्षण जगणे सुसह्य करतात. मनातल्या आनंदात ज्याला न्हाता येतं, या जगात खरंच गाणं त्यालाच गाता येतं. कविता अशी लिहावी की वीज चमकावी धमण्यातून, शब्द शब्द गात जावा पक्ष्यांनी रानातून. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली झुकावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे. मुक्याचे शब्द बनावे आंधळ्याची व्हावी काठी, माणसाने काम करावे जरा दुसऱ्यासाठी. नववर्ष म्हणजे शुभ संकल्पाचा दिवस, नववर्ष म्हणजे अमूल्य ठेवीची खाण, नववर्ष म्हणजे भावनांची बांधी, नववर्ष म्हणजे आपल्यांची होऊन राहणे. मित्र म्हणजे दुसरे मन, मित्र म्हणजे विसावा, उत्तम जीवन जगण्यासाठी खरा मित्र असावा. हे करील कोण ते करील कोण, आपले आपणच दुसरे कोण. श्रमाची भाषा कळावी, कळावे श्रमाचे मोल, घामातच जग जगते हा संदेश अनमोल. लाज भीती अज्ञान तीन पायऱ्या अधोगतीच्या, तुडून जाईल त्याला सापडतोच मार्ग प्रगतीचा. मिळालंच सुख तर उपभोगायचं, ते मिरवायचं नाही. झालंच दुःख तर पचवायचं, ते गिरवायचं नाही. जसा प्रेमाचा निर्मळ झरा कडे कपारी वाही, घे उंच भरारी पाखरा अशी सांगे माझी आई. जीवनाची वेल फुलवायला प्रयत्न व कष्ट लागतात, तेव्हाच त्या वेलीवर स्वप्न फुलं यायला लागतात. जसे बाबा तशी आई, दोन्हीही आहेत समान, दोघांच्या हवा सारखाच मान. अक्षरांशी नाते जोडा, अज्ञानाची नाळ तोडा, समृद्धीच्या वाटेवरती दौडू द्या तुमचा घोडा. एकदा येऊल्या फुलपाखराला जावे वाटले शाळेला, ओझे दप्तराचे पाहुणी लागले तिथेच रडायला. मंजिल तो मिल ही जाएगी, भटक कर ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. मित्र दाखवतात चुका, होतो प्रगतीचा मार्ग सोपा. मित्र म्हणजे निराशेत आशा, तेच दाखवतात खरी दिशा. जगी माऊली सारखे कोण आहे, जिचे जन्मांतरीचे ऋण आहे. असे ऋण हे जास व्याज नाही, त्या ऋणाविना जीवनास साज नाही. स्वप्न माझे आकाशा एवढे, अरुंद माझी पायवाट, गगनाला भेदण्यासाठी उमेदीची चालेल वाट. करून जावे बरेच काही, निघून इथून जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटी घेताना. नुसते शब्द नव्हेत तर आयुष्य गुंतवावं लागतं, कविता करणाऱ्याला कवितेत जळावं लागतं. गुरुजनांचे प्रेम आठवे, गुरुजनांचा धाक आठवे, कठोरतेच्या पडद्या मागील मायेचा तो हात आठवे. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. ऊन जरा जास्तच आहे दरवर्षीच वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात गाठतं. बा विठ्ठला कमरेवरचे हात काढून ढगाला लावतो, पाऊस पाडून जरासा भिजव माझा गाव तू.